इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेने आता उडी घेतली आहे। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली असून इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवरती हल्ले केलेले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली आहे। या हल्ल्यात इराणचं फोर्डो आण्विक केंद्र पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिलेली आहे। अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्ब सह मारा करण्याची देखील क्षमता आहे। या एंट्री नंतर खरं तर संपूर्ण जगाची चिंता वाढलेली आहे। इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेने B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर केलेला आहे आणि हे बॉम्बर नेमकं काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलंय। तर अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केले। इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू। इराणमुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले। अमेरिकेच्या सैन्याचे सुद्धा अभिनंदन करतो। जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलं असं देखील म्हटलं जातंय। तर अमेरिकेने एंट्री केल्यानंतर खरं तर ही युद्ध जे आहे ते वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर इराणच्या 3 आण्विक तळांवरती अमेरिकेने हल्ला सुद्धा केलेला आहे। या संपूर्ण nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's #1 state sponsor of terror. Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. हवाई हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला थेट हल्ल्याची धमकी दिली आहे। युद्ध तुम्ही सुरू केलंय, शेवट आम्ही करू अशी धमकी इराणने दिली आहे। अमेरिकेने नागरिक आणि सैनिकी आमचे लक्ष आहेत असं इराणने म्हटलं। इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। अमेरिकेने त्यांच्या सर्व एअरबेसवरती हाय अलर्ट जारी केला। अमेरिकेने B-2 बॉम्बर्स वापरून इराणच्या 3 अणुस्थळांवरती हवाई हल्ला केलाय। त्यानंतर इराणने अमेरिकेला बदल्याची धमकी दिली आहे। याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांवर हाय अलर्ट जारी झाला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो शक्तीतून शांतता येते, प्रथम शक्ती आणि नंतर शांती अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिली आहे। इराणवरती अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर नेतन्याहू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अमेरिकेने खूप ताकदीने काम केलं असंही नेतन्याहू म्हणाले। I often say peace through strength. First comes strength, then comes peace. And tonight, President Trump and the United States acted with a lot of strength. President Trump, I thank you. The people of Israel thank you. The forces of civilization thank you. God bless America. God bless Israel.
and may God bless our unshakable alliance, our unbreakable faith. तर इराण इस्रायल युद्ध पेटलं असताना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी आपले 3 उत्तराधिकारी निवडल्याची माहिती आहे. इस्रायलकडून हत्येचा धोका असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यामध्ये खामेनी यांचा मुलगा मुज्तबा खामेनी यांचं नाव नाही आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची 3 दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचं मानलं जाते. खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची देखील माहिती आहे. तर भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी इराणने आपली हवाई हद्द खुली केली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये विविध ठिकाणी अडकलेले 1000 विद्यार्थी या आठवड्याअखेर भारतात परतणार आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांनी आपापल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हवाई, जमीन आणि समुद्री मार्गांचा वापर केलेला आहे. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद. तर इराणच्या युद्ध क्षेत्रातून बाहेर काढलेले 290 भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचले. आतापर्यंत 1100हून अधिक विद्यार्थी घरी परतले. ऑपरेशन सिंधू अंतर्गत महान एअरचे दुसरे विमान इराणमधून 280हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीला पोहोचले. जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. हिंदुस्तान मोसादने इराण विरोधात खतरनाक प्लॅन बनवलाय. आता इराणचे टॉप कमांडर नाही तर थेट इराणचं कंबरड मोडण्यासाठी ऑपरेशन नार्निया सुरू केलंय. इस्रायलचं ऑपरेशन नार्निया काय आहे पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. इराणचे हल्ले, इस्रायलचा संताप. इराणी अणुशास्त्रज्ञ मोसादच्या निशाण्यावर. शास्त्रज्ञांविरोधात मोसादचं ऑपरेशन नार्निया. मोसाद जगातली सगळ्यात खतरनाक गुप्तहेर संघटना. या संघटनेच्या गुप्त माहितीच्या आधारे इस्रायलनं इराणच्या टॉप कमांडरचा खात्मा केलाय. मात्र त्यापूर्वीच मोसादनं हिटलिस्ट बनवून अणुशास्त्रज्ञांचा गेम फिनिश करण्यासाठी ऑपरेशन नार्निया राबवलंय. मात्र हे ऑपरेशन कसं राबवलं पाहूया. ऑपरेशन रायझिंग लायन आधी मोसादनं ऑपरेशन नार्निया राबवलं. अणुशास्त्रज्ञांचं 4 स्तरात वर्गीकरण करण्यात आलं. लष्कराशी संबंधित शास्त्रज्ञ टॉप टार्गेटवर होते. शास्त्रज्ञांची माहिती गोळा करून सैन्याला कमांड देण्यात आली. लक्ष्यभेदी हल्ले आणि शास्त्रज्ञांची झोपेतच हत्या करण्यात आली. याच ऑपरेशन नार्नियाच्या माध्यमातून फेरेउद्दीन अब्बासी, मोहम्मद महदी, अकबर मतलाली, सईद बेराजी, आमिर हसन यांच्यासह 9 अणुशास्त्रज्ञांचा खात्मा करण्यात आला. मोसादच्या या ऑपरेशन नंतरच इस्रायलनं थेट ऑपरेशन रायझिंग लायन राबवून इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करत युद्धाला तोंड फोडलं. मात्र आता इराणनंही मिसाईल हल्ले करून इस्रायलला पळता भुईत उडी केली आहे. त्यामुळे मोसादनं ऑपरेशन नार्निया पार्ट 2 अंतर्गत तब्बल 10,000 मोसादचे कमांडो इराणमध्ये घुसवण्याची योजना आखली आहे. त्यामुळं आकाशासोबतच इराणला अंतर्गत संपवण्यासाठी शॉलडॅकची टोळी उतरल्यास फक्त अणुशास्त्रज्ञच नाहीत तर इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींनाही धोका आहे. त्यामुळं मोसादनं अचूक राबवलेलं ऑपरेशन नार्निया सगळ्याच अणुशास्त्रज्ञांना संपवण्यात यशस्वी होणार का याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आपण पाहिलं मोसादचं हे ऑपरेशन नार्निया. यानंतरची बातमी बघूयात बारामतीमधून. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि या निवडणुकीत अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवारांचं पॅनल यामध्ये थेट लढत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं श्री नीलकंठेश्वर पॅनलचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल अशी लढत असणार आहे। तर ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले। पोलीस काम कुणासाठी करताय, सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी, हा प्रश्न कैलास पाटील यांनी केला। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला। पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा, अन्यथा काम थांबवा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर देखील आता पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याची घटना घडली। या घटनेवरून आता कैलास पाटील आक्रमक झालेत। वाहनधारकांनो, जर तुम्ही तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट लावलेली नसेल तर लगेच लावा, कारण आता 15 ऑगस्ट नंतर HSRP नसल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे। RTOने तिसऱ्यांदा आणि शेवटची मुदतवाढ दिलेली आहे। सध्या आपण जर बघितलं तर 23 लाख वाहनांवरती HSRP बसवण्यात आलेली आहे। 40 लाख वाहनधारकांनी ती ऑर्डर केलेली आहे आणि त्यामुळे सध्या 1,35,00,000पेक्षा अधिक वाहनांवर HSRP बसवणं शिल्लक आहे। आणि यानंतरची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईमधील महिलांना 0% दरानं 1 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। दुसरीकडे आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार आहे। लाडक्या बहिणींना 9% व्याजदरानं देण्यात येणारा कर्ज पुरवठा 0% व्याजदरानं मिळू शकतो। ही माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली। शासनाच्या 4 महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत दिली जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतात, ज्यांचं अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे, त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे। आणि बँकेची 9% व्याजदराची कर्ज योजना होती। आणि जर राज्याच्या व्याज परताव्याच्या ज्या काही 4-5 योजना आहेत त्या जर या मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर 0% व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात। अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात मुंबई महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे। बंगल्याचं नूतनीकरण करताना CRZ नियमांचं उल्लंघन केल्याचं तक्रारीत म्हटलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या पथकाकडून बंगल्याची पाहणी झाली आहे। तर दुसरीकडे बंगल्याचं नूतनीकरण नियमांना धरून करण्यात आल्याचं स्पष्टीकरण शाहरुख खानच्या टीमने दिलंय। ब्राझीलच्या सांता कॅटरिनामध्ये एक घटना घडली। 21 पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एअर बलूनला हवेत आग लागली आणि बलून थेट खाली कोसळला। या भीषण दुर्घटनेमध्ये 8 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे, तर 13 पर्यटकांचा सुदैवानं जीव वाचलाय। किती भीषण दुर्घटना आहे बघा। हॉट एअर बलून उंच आकाशामध्ये आहे आणि असं असताना बलूनला आग लागली आहे, त्यामुळे वरून उडी देखील मारता येणं शक्य नव्हतं आणि बलून खाली येईपर्यंत 8 जणांचा यामध्ये मृत्यू झाला, तर यामध्ये 13 जणांना वाचवण्यात मात्र यश आलं, मात्र तेही गंभीररित्या जखमी आहेत। ही भीषण दुर्घटना ब्राझीलच्या सांता कॅटरिनामध्ये घडली आहे। Meu Deus do céu. Jesus Cristo. आणि यानंतर विठुरायाला भेटीची आस घेऊन हे सर्व वारकरी एक एक दिवस पुढे सरकत आहेत, त्यामुळे वारी संदर्भातल्या सर्व बातम्या आपण जाणून घेणार आहोत।
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आलेला आहे. यवतमाळ या ठिकाणच्या एका भाविकानं खरं तर सुमारे 17,68,000 रुपये किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला. देवाला अर्पण केलेला सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा. त्याची अंदाजे किंमत 17,68,000 रुपये. मंदिर समितीकडून भाविकाचा सत्कारही करण्यात आलेला आहे. अवघे गरजे पंढरपुरा बघे गरजे यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. दिवे घाटाची अवघड घाट पार करत आता माऊलींचा पालखी सोहळा असा सासवड मुक्कामी विसावणारे पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह देखील बघायला मिळतोय. गरजे पंढरपुरा अवघे गरजे पंढरपुरा. पारनेरच्या पिंपळनेरमध्ये संत निळोबाराय महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं. विधान परिषद सभापती राम शिंदे आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पूजन करून पालखी विराजमान करण्यात आली. या सोहळ्यामध्ये 60हून अधिक दिंड्या सहभागी झाल्या आणि सुमारे 40,000 वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. धाराशिवमधील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं हे उगवलंच नाही. महामंडळाकडून घेतलेल्या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून पेरणी केली. बियाणं न उगवल्यानं शेतकरी संकटात आलाय. पेरलेले बियाणे सडून गेलेत आणि पेरणीसाठी झालेल्या खर्चाच्या नुकसानीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. जलवायू विहार ते नेरूळ जलवाहतूक जेट्टीपर्यंतचा कोस्टल रोड बेलापूरमध्ये डबल डेकर करता येणार का याचा विचार करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोला केली. हा डबल डेकर कोस्टल रोड बेलापूरमध्ये केल्यास नवी मुंबई विमानतळ जेएनपीटी परिसरातून होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. बदलापूर शहरातील रेशनिंग कार्यालय हे मुरबाडला स्थलांतरित होणार नसून ते बदलापूरलाच राहणार आहे. परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी हे सांगितलं. याबाबत आपण नागरी आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली असून भुजबळांनी आश्वासन दिलं असल्याचं दामले यांनी सांगितलं. येत्या आठवडाभरात बदलापूर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकताच नगरपालिकेने मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतलाय. येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्व मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. चांदवडमध्ये शरद पवार पक्षाकडून गुणवत्ता विद्यार्थ्यांचा खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळेस लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन IAS रँक मिळवलेल्या श्रुती चव्हाण आणि लेफ्टनंटपदी नियुक्ती झालेल्या पंकज महालेचाही सन्मान करण्यात आला. डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी सुरू आहे. 4थ्या सीटवरती कारवाई केल्यानं रिक्षा चालकाने भर रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातली. प्रवाशांची बस देखील अडल्यानं आता आमदार राजेश मोरे रस्त्यावरती उतरले. नागरिकांना त्रास दिला तर मागे पुढे बघणार नाही असा इशारा रिक्षा चालकांना आमदारांनी दिला. माळशेज घाटात पर्यटकांच्या गाडीने अवली गावातील तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्या. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले. ही माहिती अवले गावातील ग्रामस्थांना मिळताच गावकऱ्यांनी मुरबाड माळशेज महामार्ग रोखून धरला. मात्र पोलिसांनी पर्यटकांना आपल्या ताब्यात ठेवल्यानं गावकरी आणि पोलिसांमध्ये राडा झाला.
नाशिकच्या मालेगावमधून पुण्याला जाणाऱ्या बसला मनमाडच्या कॅम्प भागामध्ये अपघात झालाय. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बसचे ब्रेक लायनर चिटकल्यानं गाडी बंद पडली आणि रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पडल्या. अपघातात गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय. कार दरीत कोसळतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. कार दरीत कोसळली त्यावेळेस काही लोकांनी उतरून कार रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघांना कार रोखली नाही आणि कार दरीत कोसळली. यावेळेस चालकानं कारमधून उडी मारली. सुदैवाने या अपघातात चालक वाचला, मात्र कारचं मोठं नुकसान झालं. हा व्हिडिओ समोर आला असून कुल्लू मनालीमधील ही घटना असल्याचं बोललं जातं. नांदेड हैदराबाद महामार्गावरती तुपा गावाजवळ सुपारी घेऊन जात असलेला कंटेनर पलटी झालाय. त्यानंतर कंटेनरला भीषण अशी आग लागली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमक दलानं आग विझवली, याशिवाय यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिक शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या. मात्र वाईन शॉप्स, बिअर बार, हॉटेल्स आणि वाहनांना शोरूम समोर अनधिकृत वाहन उभे केले जात आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांच्या मदतीने नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. इकडे नागपूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता महानगरपालिकेकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस वाहतूक सिग्नल सिस्टीम लावली गेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील प्रमुख 10 सिग्नलवरती ही यंत्रणा सुरू झाली. हे AI सिग्नल ऑटोमॅटिक ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमद्वारे चालतात आणि आता तसेच ते चालू राहणार आहे. माजलगावच्या किट्टी आडगावचे सरपंच रुक्मानंद खेत्रेंना 10,000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. एका शेतकऱ्याची विहीर मंजूर करून देण्यासाठी इंजिनियरसाठी 10,000ची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यानं याची तक्रार जी आहे ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आणि पथकानं सापळा रचत सरपंच खेत्रेला लाच घेताना अटक केली. गेल्या 2.5 महिन्यांमध्ये एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत 20% घट झाली आहे. एसटीची अवेळी बस सेवा, नादुरुस्त बस आणि त्यातच एसटीने केलेली भाडेवाढ त्यामुळे प्रवासी हैराण झाले. तर वाट पाहिल पण एसटीनेच जाईल असं विश्वासानं म्हणणाऱ्या प्रवाशांची संख्या हळूहळू कमी होताना दिसते आहे. पुणे महापालिकेने भिलारेवाडी या ठिकाणी तलावातून परिसरातील भागाला पाणीपुरवठा करणं शक्य आहे का याची चाचपणी केली आहे आणि त्याचवेळी आता जांभूळवाडी तलावातून परिसरात सुमारे 35,000 लोकसंख्येला वर्षभर पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यासाठीचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात सततच्या पावसामुळे पेरलेली शेती संकटात आहे. मात्र बटाटा लागवड करण्यासाठी आणलेले बियाणे घरातच पडून आहे. तर शिरदाळेमधील काही शेतकऱ्यांनी तर बटाटा बियाणे चिरून ठेवले. अतिवृष्टीमुळे लागवड करता येत नाही, त्यामुळे तयार केलेले बियाणे घरात सडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. धाराशिवच्या तांदळवाडीमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केला. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आणि यावेळेस भाजप नगरसेवक राजू कवडेंनी मध्यस्थी केली. मात्र त्यांनी देखील लाठीचार्ज केला. तर भाजप नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आल्यानं गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली. लिंबाची बाजारातील आवक सुरळीत आहे. मात्र लिंबाला उठाव कमी असल्यानं भाव देखील कमी झाले. मे महिन्यापर्यंत कडक उन्हामुळे लिंबाचे भाव तेजीत होते, पण पाऊस सुरू झाला त्यानंतर दरात नरमाई आली. सध्या लिंबू 3,000 ते 4,000 रुपयांनी विकले जात आहे. अकोल्यात मान्सूनचं आगमन होऊन अद्यापही समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. सुरुवातीच्या हलक्या सरीनंतर पावसाचा जोर वाढत नाहीये, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. मोठी बातमी आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. नीरजने पॅरिस डायमंड लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि ही स्पर्धा जिंकली आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये 88.16 मीटर भालाफेक करत त्यानं या स्पर्धेमध्ये जेतेपद पटकावलंय. यावेळेस त्याने अँडरसन पीटर्स आणि ज्युलियन वेबर सारख्या खेळाडूंना मागे टाकलंय.
इंग्लंड आणि भारत पहिल्या कसोटीमध्ये रोमांचक खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तोडीस तोड खेळ करताना दिसत आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचं वर्चस्व दिसलंय, तर इंग्लंडसाठी ऑली पोपने शतकीय खेळी केलेली आहे आणि दुसरा दिवस गाजवलाय. तरी दुसऱ्या दिवशी मात्र अखेरीस इंग्लंड अद्यापही 262 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे मोठी आघाडी आहे. तर पोपचं शतक मात्र भारतच आघाडीवर असल्याचं बघायला मिळते. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने चांगला पलटवार केलेला होता. पहिल्या दिवशी देखील दमदार कामगिरी भारतानं केली. मात्र पोपने जरीही शतक मारलेलं असलं तरी देखील भारतच आघाडीवर आहे.